नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये। उधळा गुलाल वाजवा नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले। अनुसयाचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा केवाऱ्यांचा तूच स्वामी। अशक्य ही सारे करतो शक्य, एका क्षणात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे साधा सांगे आम्हास। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची खरी हकीकत, स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही। पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक महान भक्त होऊन गेले। त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे। त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजलेच स्वामी कसे प्रकटले। तर स्वामींच्या प्रकटनेची हकीकत चला आपण पुढे पाहूया। शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचे एक गाव होते। त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि भावजायासोबत राहायचा। तो कोणाबरोबरही मिसळायचा नाही। तेथून थोडेसे अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेवर वटवृक्ष होता। त्यात एक देवळी होती आणि त्यात एक छोटे गणपतीची मूर्ती होती। तर तो विजयसिंग खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि गणपतीला आपला मित्र म्हणून स्वतःच त्या गोट्या खेळायचा। असेच बरेच दिवस गेले। आता परमेश्वराला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली। त्यांनी विजयसिंगाला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला। तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने ही वर्षी तिथे खेळायला गेला। पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज यांनी पण आपल्यासोबत खेळायचे। त्यांनी सर्व गोट्या गणपतीसमोर टाकल्या आणि बोलला, बाप्पा, रोज मीच तुझे डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं। बस इतके शब्द बोलून त्याच्या तोंडातून निघाले। तेव्हा धरती कंपित होऊ लागली, सगळीकडे अंधार होऊ लागला, वारे वाहू लागले। कोणालाच काही कळेना काय होतंय, पण काय करणार, ती अद्भुत शक्तीच आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती। त्या ठिकाणी गणेश मूर्ती होती। त्या ठिकाणी धरती दुभांगून एक 8 वर्षाची एक छोटीशी तेजस्वी मूर्ती तिथे प्रकटली आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते। विजयसिंग गोटे खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या। परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले। थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळ 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। आता शंका ही उपस्थित होईल, ही गोष्ट कशी काय कळली? पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐच्छिक इच्छापूर्तीसाठी। तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तवास होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले आणि मांडीवर घेतले आणि सांगितले, आजपासून तू माझा सूत झाला, आता सर्व घरदार सोडून दे, दर्याकिनारी माझी एक ध्वजा उभी कर। हे ऐकून हरिभाऊला रडू कोसळलं, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगताय हे पाहून त्यांना थोडं रडू आलं। मग त्यांनी त्यांना म्हणाले, अरे रडतोस कशाला, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरव बघू। आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये आपले सगळे जन्म आठवू लागले। त्यातील त्यांना आपला एक जन्म आठवला। नरसिंह म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता। आणि त्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला। त्या गोष्टींना स्वतः स्वामींनी मान्यता दिली। ते पुढील प्रमाणे म्हणतात,
स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला. जेव्हा स्वामी सूत महाराज अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत होते तेव्हा भुजंगासारखे भक्त यांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी सूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की माझा बाळ, मी सदैव ज्या दिवशी प्रकट झालो त्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे. नाना रेखी नावाच्या अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले. ते पिंगळा ज्योतिष विद्युत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी लगेचच कुंडली बनवण्यास काम सुरुवात केले आणि काही दिवसातच कुंडली बनवली. तेथून स्वामी प्रकट होण्याचा मजकूर हा तुम्हाला सांगितला त्याप्रमाणेच होता. तर ते कुंडली घेऊन स्वामी जवळ आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षदा, फुले वगैरे वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. तर स्वामी भक्तांना आशा आहे की हा स्वामी प्रकट दिनाची कथा तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.